स्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी परमपूज्य बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित संस्था माता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव व लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस बीएड भाग 2 प्रशिक्षणार्थी अंतर्वासिता टप्पा क्रमांक 2 या निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम आज संपन्न होत आहे. तो मी मयुरी मोरे व शिवानी पाटील प्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष व्यासपीठावरील सर्वांना विनंती करते की झाडाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करा. श्रावण सर यांना विनंती करते की प्रमुख पाहुणे अर्चना चिखलीकर मॅडम यांचा सत्कार करावा. तीन देऊन सत्कार करावा. अभिरूप मुख्याध्यापक वैष्णवी जाधव मॅडम यांना विनंती करते की कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आर.एस. सावंत सर यांचा सत्कार करा. त्यानंतर अभिरूप उपमुख्याध्यापक यांना विनंती करते की पर्यवेक्षक तलस सर यांचा सत्कार करावा. विनंती करते की आम्ही शाळेसाठी एक भेटवस्तू तयार केली, ती मुख्याध्यापकांना विनंती करते की स्वीकारावी. आमच्या अभिरूप मुख्याध्यापिका वैष्णवी जाधव मॅडमनी त्यांच्या हाताने काढलेला साबळे सरांचा सत्कार शिवाजी पाटील मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. भरपूर वेळा पाठ निरीक्षण केले. त्यांच्यासारखं इंग्लिश दुसरं कोण कधीच शिकवणार नाही असं मला वाटतं. यांचा करावा अशी मी त्यांना विनंती करते. सरांचा सत्कार धनश्री माळी मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सत्कार गौरी पाटील मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यांचा सत्कार सौंदर्य सर यांचा सत्कार शिवाजी पाटील मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पी.एस. पाटील सर यांचा सत्कार शिवानी पाटील मॅडम करतील असं मी त्यांना विनंती करते. देवी पाटील सरांचा सत्कार वैष्णवी जाधव मॅडम यांनी करावा. सत्कार शिवानी पाटील मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. प्रवास मी त्यांना विनंती करते.
मी त्यांना विनंती करते. सत्कार वैष्णवी जाधव मॅडम करतील. संस्था माता शिबो अंतर्गत कार्यान्वो अंतर्गत आलेले प्रथम क्रमांक पियुष संदीप कांबळे, द्वितीय आकांक्षा बाळासाहेब पाटील, तृतीय क्रमांक अनुष्का सुखदेव पाटील. घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पाटील, द्वितीय क्रमांक अनुष्का पाटील, विज्ञान मंडळांक अनुष्का किरण मोरे, सुखदेव पाटील. विज्ञान मंडळातर्फे प्रथम क्रमांक वेदांत कुंभार, द्वितीय क्रमांक अनुष्का मोरे, अनुष्का मोरे. अलिका पवार 8वी ब, द्वितीय क्रमांक शिवम धनंजय पाटील 8वी अ, तृतीय क्रमांक सोहम रमेश वायदंडे 8वी अ. प्रथम क्रमांक अनुष्का संतोष माई 6वी ब, द्वितीय क्रमांक छोटू अहिरे 6वी ब. गणित मंडळातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्ती लोकेश शिंदे, द्वितीय क्रमांक रंजना अशोक राठोड. रंजना अशोक राठोड. इतिहास मंडळातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक किरण नितीश वडार, द्वितीय क्रमांक वैभव विजय औटे. वैभव औटे. साबळे 6वी ब, द्वितीय क्रमांक अक्षरा बुचडे, तृतीय क्रमांक दुर्वा पल्ले 6वी अ. अक्षरा बुचडे 6वी क, दुर्वा पल्ले 6वी अ. मराठी निबंध स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक सिद्धू शंकर काळे 5वी क, द्वितीय क्रमांक प्राजक्ता महेश शिंदे 5वी ब. प्रथम क्रमांक कुमारी स्वरा तानाजी कचरे 5वी क. त्यामध्येच प्रथम क्रमांक कुमारी प्रेरणा गणेश चव्हाण 6वी क. त्यामध्ये 7वी अ मध्ये प्रथम क्रमांक सई सतीश फाळके 6वी अ. विद्यार्थ्यांनी भरभर यायचे. कॅप्टन कुठे? द्वितीय क्रमांक निकिता रवींद्र डांगे 8वी ड, तृतीय क्रमांक प्रतिष्ठा सिद्ध पाटील 7वी क. भागवत 7वी अ, निकिता रवींद्र डांगे 7वी ड, प्रतीक्षा पाटील 7वी क. मुले 7वी प्रथम क्रमांक त्रिक गणेश बिंद 7वी क. सई पवार 5वी ड. सई पवार. रणकार्तिके 6वी अ. 7वी अ. माने 6वी अ. आविष्कार सूर्यवंशी 5वी क.
किरण वनार, वैभव अवटे, धन्यवाद. त्याला महत्व आहे, दुःखात आणि सुखात महत्व आहे, तसेच कार्यक्रमात प्रास्ताविकेला महत्व आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी रेपाळ मॅडम आपल्या समोर येत आहेत. मी त्यांना विनंती करते की आजचं प्रास्ताविक करावं. माता सुशीला देवी साळुंखे, महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस. आंतरवासिता टप्पा कार्यक्रम 2, निरोप समारंभ, बक्षीस वितरण व विद्यार्थी विविध कलागुण दर्शन. सूत्रसंचालन शिवानी पाटील व मयुरी मोरे मॅडम. मान्यवरांचे स्वागत. विद्यार्थी मनोगत, प्रशिक्षणार्थी मनोगत धनश्री माळी मॅडम. प्रमुख अतिथी मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर A.S. चिर्लीकर मॅडम. अध्यक्षीय मनोगत प्राध्यापक श्री A.S. सावंत सर. आभार मयुरी मोरे मॅडम. प्रमुख पाहुण्यांचा परिचय. आज आपले भाग्य म्हणून आपल्याला लाभलेल्या अर्चना चिखलीकर मॅडम या पाहुणे म्हणून लाभल्या आहेत, म्हणून पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी गौरी पाटील मॅडम यांना आमंत्रित करते. सुशीला देवी साळुंखे, महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामध्ये पडून. आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देणे महत्वाचे आहे. त्यामुळं मला आज परिचय करण्याची संधी दिली. आपल्या जे प्रमुख पाहुणे लाभले त्यांचे नाव आहे डॉक्टर अर्चना चिखलीकर मॅडम आहेत. त्यांचं शिक्षण MSc इन केमिस्ट्री, MA इन इंग्लिश, MA सोशियोलॉजी, MAd, PhD, सेट, नेट हे त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. त्यांची सेवा सदन कॉलेज ऑफ एज्युकेशन उल्हासनगर मुंबई येथे अध्यापनाचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्या सध्या सहयोगी प्राध्यापक म्हणून संस्था माता सुशीला देवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव येथे कार्यरत आहेत. त्यांनी नॅकचं काम केलेलं आहे. त्या नॅक समन्वयक याचे काम करतात. त्यांना नॅशनल इंटरनॅशनल परिषदमध्ये प्रेझेंटेशन बेस्ट पेपर अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांचे इसेन्शियल लाईफ स्किल या पुस्तकाचे त्यांनी लेखन केलेलं आहे. असा हा थोडक्यात प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिलेला. आज आठवड्यांचा कालावधी या शाळेत शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल काही विद्यार्थ्यांचं आमच्याबद्दलचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊ. सर्वात पहिल्यांदा सायली संदीप राडे 8वी ब ची विद्यार्थिनी आपलं मनोगत सादर करण्यासाठी येत आहे. यशवंत पाटील 8वी ब. वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी आपल्या प्रशालेत B.Ed प्रशिक्षणार्थी यांच्या निरोप समारंभ असल्यास या प्रसंगी मी आपणास 4 शब्द बोलू इच्छितो. आम्हाला B.Ed प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी अनेक विषय सोप्या भाषेत शिकवले. ते सर्व आम्हाला समजले. त्यांनी आपल्यासाठी वाचन प्रेरणा दिन, योगा दिवस, भरड धान्य, पोषण प्रेझेंटेशन असे अनेक उपक्रम राबवले आणि आपल्या प्रशालेत विज्ञान मंडळ स्थापन केले. याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. एवढे बोलून मी माझे 4 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाव सायली संदीप राडे. मी आता 8वी ब मध्ये शिकते. आज मी B.Edच्या टीचरांबद्दल मनोगत व्यक्त करत आहे. आज आपल्या शाळेमध्ये B.Edच्या सर्व शिक्षकांचा निरोप समारंभ आहे. आजच्या वर्गावर 8वी ब मध्ये गौरी पाटील मॅडम आणि योगिता पाटील मॅडम यांनी वेगवेगळे उपक्रम घेतले. मॅडमने आमच्या वर्गामध्ये विज्ञान मंडळ स्थापन केले. त्यामध्ये विज्ञान विषयाच्या शास्त्रज्ञांची माहिती लिहून आणायला सांगितली. भरड धान्याची ओळख व्हावी म्हणून भरड धान्याची चाट करण्यास सांगितले.
आमच्या वर्गात वाचन प्रेरणा दिन घेण्यात आला. धडक सर कुंभार मॅडम आलं होतं. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. धनश्री मॅडम, शिवानी मॅडम यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा केला. सर्व टीचर आम्हाला काही समजले नसेल तर त्या समजून सांगतात. टीचरांना पर्यावरण व समाजकार्याची खूप आवड आहे. टीचरांनी आमच्या शाळेतल्या मुलांचे नृत्यही बसवले. त्या आम्हाला शाळेतील वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त करतात. त्या आम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतात. त्यांची शिकवण्याची पद्धत सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी आहे. त्या खूप दयाळू व प्रेमळ आहेत. त्या नेहमी आनंदी व हसमुख असतात. एवढे बोलून मी माझे म्हणणे त्यानंतर प्रिया शिवाजी चव्हाण 6वी अ. शिक्षणाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय व्यासपीठावरील सन्मान माध्यक्ष सर्व शिक्षक विद्यार्थी मित्र मैत्रिणींना यांना वंदन करून 2 शब्द सांगू इच्छिते. आज आपण या ठिकाणी बी.एड मॅडमच्या निरोप समारंभासाठी एकत्र जमलेलो आहोत. आमच्या इयत्ता 6वीच्या वर्गावर धनश्री माई या शिक्षिका होत्या. तसेच इतर सर्व मॅडम चांगले शिकवत होते. या सर्व मॅडमांनी आम्हाला अनेक उपक्रमा माध्यमातून खूप ज्ञान दिले व शिक्षक आनंददायी केले. खेळ गाणी गोष्टी विनोदी या खूप गोष्टी अनुभवल्या. एवढेच नव्हे तर त्याच जणू आमच्या शाळेच्या मॅडमच आम्हाला वाटू लागल्या. त्यामुळे सर्वांचे मी खूप आभार मानते. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा धडा. किती उपकार मानू मी तुमचे हे कळतच नाही मला. या अल्पावधीत आपलेसे करून घेणाऱ्या या आपल्या बी.एडच्या शिक्षिका गेली 2 महिने आपल्या माध्यमात काम करीत असताना त्यांनी नवनवीन उपक्रम आमच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली. त्यांनी योग दिन, वाचन दिन, क्रीडा स्पर्धा यांसारखे कार्यक्रम राबविले. तसेच त्यांनी अभ्यासक्रमावरती विविध टेस्ट घेतल्या. त्यांच्या पुढील प्रवासाला आम्हा विद्यार्थ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओतार 6वी क. धनश्री माई मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी धनश्री माई. आंतरवासिता टप्पा क्रमांक 2 9 ऑक्टोबर ते 16 डिसेंबर अखेर आजपर्यंत चालला. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस या प्रशालेत पार पडले. खरं तर सुरुवातीला आंतरवासितेचं आम्हाला खूप टेन्शन होतं. आंतरवासिता कशी पार पडेल, आम्हाला विद्यार्थी कंट्रोल करता येतील का, पाठ घेता येतील का. त्यात मला जरा जास्त टेन्शन होतं, कारण मी या शाळेची विद्यार्थिनी होते आणि परत एकदा मला या शाळेची विद्यार्थिनी होता आलं. मला टेन्शन होतं की इथले शिक्षक काय म्हणतील, ही फील्ड का निवडली. कारण आजकाल शिक्षक पेशा निवडणं म्हणजे जोखमीचं काम झालं. पण इथल्या शिक्षकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे कोऑपरेट केलं. विशेषतः धडक सरांनी आम्हाला प्रत्येक वेळी शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. तसेच माने सरांनी आम्हाला फलकलेखन तसेच चिंतनाचा हा उपक्रम शाळेमध्ये छान प्रकारे राबवला जाऊ शकतो हे आम्ही बघितलं. सुरुवातीला पाठ घेताना अडचणी आल्या, पण आमच्या मार्गदर्शिका तसेच आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर प्राध्यापक ए.एच. चिखलीकर मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या दरवेळेला सांगत होत्या, इतर शाळेपेक्षा ही शाळा वेगळी आहे. इथं भरपूर ऍक्टिव्हिटी घेता येतील, तुम्हाला खूप काही शिकता येतील, हेही आम्ही अनुभवलं. खरं तर आमच्या आंतरवासितेमध्ये दिवाळीचा गॅप सुट्टी असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांसोबत एवढं कनेक्ट होऊ शकलो नाही. पण जसजसे वार्षिक क्रीडा सामने जवळ आले आणि आज अखेर आम्ही विद्यार्थ्यांसोबत जास्त सहवासात आलो आणि त्यांना चांगला अनुभवता आला. त्या आठवडा आंतरवासिता निरोप समारंभामध्येच निघाला होता. आंतरवासितेमध्ये प्रत्येक दिवशी आम्ही वेगवेगळा अनुभव घेत होतो. ही अनुभवाची शिदोरी या शाळेमधून, या शिक्षकांमधून आणि तुमच्यामधून मिळाली म्हणून तुमचे आभार व्यक्त करते आणि मी तुमच्या सर्वांची ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरंच या शाळेत खूप काही शिकायला भेटलं, विद्यार्थ्यांच्या सहवासात राहायला भेटलं
आणि विद्यार्थ्यांकडून सुद्धा खूप काही आम्हाला शिकायला भेटलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचं सगळ्यात प्रथम खरंच मनापासून धन्यवाद. माझ्या प्रमुख पाहुण्या AS चिखलीकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. परमपूज्य डॉक्टर बापूजी सामते तर महाविद्यालय तासगाव आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पदवी हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. गेली 5 ते 6 वर्ष आम्हाला ही शाळा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करते आणि यावर्षी मी मार्गदर्शिका म्हणून या विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणाची मार्गदर्शिका झाली. सुरुवातीला जसं आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांना प्रचंड टेन्शन आलं होतं की शाळा मोठी आहे, शाळा नावाजलेली आहे आणि तिथे आपल्याला आपला कस लावायचा आहे. जेव्हा शाळेची परमिशन मिळाली तेव्हा त्या मुलींना सांगितलं गेलं की तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे आणि ही शाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी या विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सावंत सर, गड सर, मॅडम यांची आभारी आहे. विद्यार्थी आज तुम्ही पाहिलं असेल की खूप सारी बक्षिसं मुलांनी मिळवलेली आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ज्यांच्यामुळे त्यांना बक्षिसं मिळालेली आहेत अशा विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन. मी सरांना सांगते आमच्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे. कॉलेजमध्ये जे मार्गदर्शन मिळतं त्याचं प्रात्यक्षिक करण्यासाठी ह्या शाळा उपलब्ध असतात आणि ती शाळा उपलब्ध करून दिली आणि आमच्याकडे आमच्या विद्यार्थ्यांवरती सरांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल सरांचं खूप खूप आभार. आमच्या महाविद्यालयाच्या वतीने मी कॉलेज आमच्या प्रशिक्षणार्थींकडून काही जर चुका झाल्या असतील कळत नकळत तर त्यांनी मोठ्या मनाने त्या माफ कराव्यात, कारण हे त्यांचं प्रशिक्षण चालू आहे आणि भविष्यात कधीतरी ह्या शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून उपलब्ध होतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि असंच मार्गदर्शन सर्व शिक्षकांचं आणि या विद्यामंदिरचं आम्हाला मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंत सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अध्यक्ष मार्गदर्शन करावे. आंतरवासीय विद्यार्थिनींचा दुसरा टप्पा संपन्न होतोय आणि त्यांचा हा निरोप समारंभ आपल्या प्रशालेच्या प्रांगणामध्ये पार पडतोय. त्यानिमित्तानं त्यांच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या उपस्थित असणाऱ्या प्राध्यापिका चिखलीकर मॅडम, आंतरवासीय विद्यार्थिनींच्या मुख्याध्यापिका, सर्व त्यांचे आंतरवासीय शिक्षक वर्ग, आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रो, खरं तर मी बऱ्याचदा म्हणतो जसं वाघ चित्रात दाखवायची पद्धत सुरू झाली, आता बैल चित्रात दाखवायची पद्धत सुरू होणार आहे आणि कालांतरानं शिक्षक चित्रात दाखवायची पद्धत सुरू होणार आहे. आमच्या वेळी ज्यावेळी आम्ही BEdला ॲडमिशन घ्यायला जायचं त्यावेळी इतकी रस्सीखेच असायची, इतकं मेरिट लागायचं. गव्हर्नमेंटचं कॉलेज फक्त जिल्ह्याला एक होतं, सांगली जिल्ह्यात एक, सातारा जिल्ह्यात 2 होती, असं प्रत्येक जिल्ह्याला एक होतं. कालांतरानं विनाअनुदानी तत्वावर ती काही कॉलेजेस निघाली आणि एवढी कॉलेजेस निघाली तरीसुद्धा त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं अवघड व्हायला लागले, एवढे शिक्षक बाहेर पडत होते. आज शासनाचा धोरण बदलल्यामुळं या कॉलेजांच्याकडं विद्यार्थ्यांचा जाण्याचा जो ओढा होता तो फार कमी झालेला आहे आणि ठराविकच कॉलेजेस BEdची शिल्लक राहिलेली आहेत. त्यामधलं नावाजलेलं कॉलेज म्हणजे महिलांचं तासगावमधलं BEd कॉलेज आणि गेले 5 ते 6 वर्ष आपण या कॉलेजला मदत करतोय. या ठिकाणच्या बऱ्याच विद्यार्थिनी आपल्या प्रशालेमध्ये येऊन 1 महिना, 2 महिने, 3 महिने त्यांचा जो काही टप्पा असेल त्यावेळी अध्यापनाचं काम करत असतात. मला आनंद वाटतो
कारण माझ्या लोकांना सुद्धा त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं, नवीन काहीतरी तुमच्याकडून तयार झालेलं असतं. या शिक्षण महाविद्यालयामध्ये जे काही नवीन घटना घडतात, नवीन काही अद्ययावत सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शिकवण्याचे काही हे असतील, प्रकल्प असतील, तर तेही माझ्या शिक्षकांना पाहायला मिळतात आणि माझे शिक्षकसुद्धा त्यांच्या पद्धतीनं ते कार्यरत करत असतात. ज्या पद्धतीनं आमच्या प्रशालेमध्ये तुमचा विद्यार्थी येतो आणि इथं मार्गदर्शन घेतो, इथं तयार झालेला चांगला शिक्षक बनतो, असे बरेच विद्यार्थिनी तुमच्या महाविद्यालयातून बाहेर पडले आणि आज आमच्या ठिकाणी कार्यरत आहेत. एक 2-3 विद्यार्थिनी आमच्याकडे आम्ही घेतलेले आहेत. तर असंही आहे, म्हणजे खरंच 2-3 महिन्यामध्ये आमच्या शिक्षकांचावरचा लोडसुद्धा कमी होतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्हालाही त्यातून काहीतरी तुमच्याकडून शिकण्याची प्रेरणा मिळते, काहीतरी चांगलं मिळतं आणि तेही आम्ही हे करत असतो, घेत असतो. तर मी या ज्या आंतरवासी विद्यार्थिनी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शिक्षण घेण्याचं काम केलेलं आहे. त्यांना ज्या ज्या शिक्षकांनी आमच्या मार्गदर्शन केलं त्यांचंही मी कौतुक करतो की त्यांनी चांगला शिक्षक घडण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं. त्या सर्व अध्यापकांचं आणि या आंतरवासी विद्यार्थिनींचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि या आंतरवासी विद्यार्थिनींना आदर्श शिक्षक घडण्यासाठी मी माझ्या प्रशालेच्या वतीनं, आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही खरंच प्रयत्न करू की आम्ही भविष्यात आदर्श शिक्षिका बनू. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार. भेट त्यांना आपण आज या ठिकाणी देतो आहोत. सर्वप्रथम आदरणीय प्राचार्य श्री सावंत सर यांना विनंती की त्यांनी कुमारी वैष्णवी जाधव यांना एक छोटीशी भेट देऊन तिचा सन्मान करावा. रुपाली रेपाळ यांचा सन्मान आदरणीय पर्यवेक्षक जडसर यांनी करावा. गौरी पाटील मॅडम यांचा सत्कार छोटीशी भेट देऊन PS साबळे सर करतायत. त्यांचा सत्कार सदामती सरांनी करावा अशी विनंती. शिवानी पाटील मॅडम यांचा सत्कार माने सरांनी करायचा आहे. मयूर मोरे मॅडम यांचा सत्कार देशमुख मॅडम करतील. अस्मिता पाटील मॅडम यांचा सत्कार विभूते मॅडम यांनी करायचा आहे. देवी पाटील सर. मॅडम थोड़ा आहिस्ता चलना है जिंदगी, अभी कई कर्ज चुकाना बाकी है, अभी कई कर्ज चुकाना बाकी है, कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ फर्ज निभाना बाकी है, कुछ फर्ज निभाना बाकी है. रफ्तार में तेरे चलने से, रफ्तार में तेरे चलने से कुछ रूठ गए कुछ छूट गए, कुछ रूठ गए कुछ छूट गए. रूठों को मनाना बाकी है, रूठों को मनाना बाकी है, रातों को हंसाना बाकी है, रातों को हंसाना बाकी है. कुछ हसरतें भी अधूरी है, कुछ हसरतें भी अभी अधूरी है, कुछ काम अभी जरूरी है, कुछ काम अभी जरूरी है. ख्वाहिशें जो छूट गई इस दिल में,
भाई से जो छूट गई इस दिल में उनको सपनाना भी अभी बाकी है, उनको सपनाना भी अभी बाकी है। कुछ रिश्ते बनकर टूट गए, कुछ रिश्ते बनकर टूट गए, कुछ जुड़ते जुड़ते छूट गए, कुछ जुड़ते जुड़ते छूट गए। उन छोटे छोटे रिश्तों के जख्मों को मिटाना बाकी है, जख्मों को मिटाना बाकी है। तो आगे चल मैं आता हूँ, तो आगे चल मैं आता हूँ। क्या छोड़ तुझे मैं जी पाऊंगा, क्या छोड़ तुझे मैं जी पाऊंगा। इन सांसों पर हक है जिनका, इन सांसों पर हक है जिनका, उनको समझाना अभी बाकी है, उनको समझाना अभी बाकी है। आहिस्ता चलना ये जिंदगी, आहिस्ता चलना ये जिंदगी। अभी कई कर्ज चुकाना बाकी है, अभी कई कर्ज चुकाना बाकी है, अभी कई कर्ज चुकाना बाकी है। न्याय विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण करतात परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव, लक्ष्मणराव किशोर विद्या मंदिर पल्लू। आज इथे आपला सर्व कार्यक्रम खूप छान पार पडला आहे। मी आभार प्रदर्शन करण्यासाठी इथे उभी आहे। प्रथमतः नेक्स्ट लेवल आमचा मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर ए.एस. शिंदकर मॅडम, मुख्याध्यापक सर उपस्थित होते, सावंत सर यांचे प्रथमतः आभार। त्यानंतर विद्यार्थी व आमचा BEd प्रशिक्षणार्थी तसेच साहित्य शिक्षक हे सर्व आम्हाला मार्गदर्शन करतच होते, त्यांचे आभार व विद्यार्थ्यांचे आभार, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते।